मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या लोकांनो, सावधान व्हा. अंतिम क्षण जवळ आले आहेत. पुढील 2-4 तासात तुमच्या जीवनात काहीतरी भयंकर घडणार आहे. जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण इतक्या मोठ्या आणि गगनाला गवसणी घालणाऱ्या आनंददायक गोष्टी तुम्हाला आजवर कधीच मिळाल्या नव्हत्या. देवाच्या दरबारात उशीर होतो पण अंधार नाही होत. येणाऱ्या 24 तासात तुमच्या आयुष्यात जे महाबदल घडणार आहेत ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. जर कोणी लंगडा असेल तर तोही झाडावर चढून नाचू लागेल. इतकी आनंददायक स्थिती येणार आहे कारण सध्या राहू पूर्णपणे तुमच्यावर कृपावंत आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे, जेव्हा राहू देण्याच्या मूडमध्ये असतो तेव्हा तो विचार करत नाही किती देतोय. मित्रांनो, तुम्ही मालामाल होणारा आहात. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत करत आहात, झगडत आहात, त्या गोष्टी आता तुम्हाला मिळणारच आहे. न्यायाचे देवता शनिदेव सुद्धा तुमच्यावर कृपा करत आहेत. तुमचे आयुष्य हळूहळू परत आपल्या मार्गावर येईल. आणि मित्रांनो, तुम्हाला हेही माहीत आहे, मी जे भाकीत करते ते कधीच चुकीचे ठरत नाही. आज मी खात्रीने सांगते, आज तुमच्यासोबत असं काही होणार आहे जे तुमच्या स्वप्नातही कधी आलं नसेल. सुख तुम्हाला नक्कीच मिळेल, पण आज मी तुम्हाला तुमच्या शत्रूंचा खरा चेहरा दाखवणार आहे. होय, तुमच्या आजूबाजूचा एक व्यक्ती जो एखाद्या विषारी सापासारखा आहे. वेळ आली की स्वतःच्या बिळातून बाहेर येतो आणि तुम्हाला डंख मारतो. कारण सध्या तुमच्या आयुष्यात सर्व काही छान सुरू होतं. ग्रह, तारे, शनी, राहू सर्व तुमच्या बाजूने आहेत. तुमच्या आयुष्यात धन, समृद्धी, कौटुंबिक सुख सगळं येणार आहे. पण जसं काहीतरी चांगलं घडतं तसंच हा शत्रू तुमच्या आनंदावर नजर ठेवतो. कधी काही काळी नजर, तंत्रमंत्र किंवा वाईट शक्तींनी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सावध राहणं अत्यंत गरजेचे आहे. या शत्रूपासून स्वतःचे संरक्षण कसं करायचं त्याची सविस्तर माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा शत्रू कधीच तुमचे सुख पाहू शकत नाही. तो नाही इच्छितो की तुम्ही यशस्वी व्हावं, तुम्ही हसावं, खेळावं, प्रगती करावी. पण आज मी त्याच्या कुटील कारस्थानांचा पडदा उघडणार आहे. पुढे काय होणार? राहू तुम्हाला काय देणार आहे आणि काय घेऊन जाणार आहेत ते सुद्धा मी स्पष्ट सांगणार आहे. राहू नेहमी देतो पण काहीतरी घेतल्यानंतरच देतो. म्हणूनच सावध राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, खूप झालं तुमचा संघर्ष, अश्रू आता थांबले पाहिजे. तुमच्या राशीकडे पाहून माझंही मन व्यथित होते. इतका काळ तुम्ही किती दुःख सहन केले आहे. इतरांच्या जीवनात दुःख येत पण जातही. पण तुमचे दुःख एखाद्या चुंबकासारखे तुमच्यावर चिकटून बसला आहे. हट्टच नाही. पण आता मीही ठरवलंय, तुमचे दुःख दूर करूनच थांबणार. जेव्हा महालक्ष्मी तुमच्या दारी येतात तेव्हा कधी तुमच्या चुका तुमचं नुकसान करतात किंवा तुमचे शत्रू तांत्रिक उपाय, काला जादू करून तुमचे सुख हिरावून घेतात. म्हणूनच सावध राहा. पण यावेळी असं काही होणार नाही. यावेळी महालक्ष्मी तुमच्या द्वार ओलांडतील आणि कायमस्वरूपी तुमचं घर त्यांचं निवासस्थान करतील. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट पाहत रहा, जेणेकरून तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल, समजून घेता येईल आणि तुमच्या आयुष्यात दुःख, त्रास, संकट येणार नाहीत. राहू आणि शनीची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमचे आयुष्य पुन्हा एकदा आनंद सुखसमृद्धीने भरून जाईल. तर चला, अगदी लक्ष देऊन ऐका आणि हो, हा व्हिडिओ मधून सोडून जाण्याची चूक अजिबात करू नका. मित्रांनो, सावध व्हा. मी गंगाजल हातात घेऊन सांगते की पुढील 24 तासात तुमच्या आयुष्यात 101% हे 3 बदल होणारच आहेत. होय मित्रांनो, जेव्हा तुमच्या आजूबाजूला कोणी नसेल तेव्हा एकटेपणात शांतपणे या गोष्टी ऐका.
कारण जर चुकूनही ही खरी माहिती तुमच्या शत्रूच्या कानावर गेली तर तो तुमचे जीवन नरक बनवून टाकेल. कारण आज मी अशा एक सत्य उघड करणार आहे जे तुमच्या पुढील अनेक वर्षांच्या आनंदाचे कारण ठरू शकते. पुढच्या 24 तासात 3 ग्रह असे बदल करणार आहेत जे तुमच्यासाठी अतिशय शुभसिद्ध होऊ शकतात. म्हणून मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो की ही माहिती चुकूनही तुमच्या शत्रूंपर्यंत पोहोचू देऊ नका. कारण संकेत मिळतायत की तुमचा शत्रू एक मोठी खेळी खेळतोय आणि त्याच्या या जाळ्यात तुम्ही अडकू शकता. आपण जाणतो की गेल्या 5 वर्षात तुमच्या आयुष्यात खूप दुःख त्रास संकट आली आहेत. पण आता परमात्मा तुम्हाला एक स्पष्ट संकेत देणार आहे आणि जो बुद्धिमान तो संकेत समजून घेईल त्याचा आयुष्य पलटून जाईल. मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते ऐकून तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदाने नाचायला लागेल आणि तुमचा शत्रू धक्क्यात जाईल. कारण त्याला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की तुमच्या आयुष्यात एवढा मोठा आनंद येईल. हा व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलू शकतो, म्हणून मी सांगते प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐका. कारण तुम्हीही जाणता गेल्या काही वर्षात तुमचे आयुष्य संकटांनी भरलेले होते, पण आता हे सर्व संकट नष्ट होणार आहेत. व्हिडिओ सुरू करण्याआधी जितकेही श्री स्वामी समर्थ यांचे खरे भक्त हे पाहत आहेत ते कृपया व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील. पुढील 2-4 तासात तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे. होय मित्रांनो, आम्हालाही माहीत आहे की गेल्या काही वर्षात तुम्ही खूप त्रास भोगलात, पण आता तुम्हाला न्याय मिळणार आहे. तुमच्या प्रत्येक संकटाचा अंत होणार आहे. पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात एक असा व्यक्ती आहे जो तुमचे कल्याण अजिबातच इच्छित नाही. तो फक्त आणि फक्त तुमचे नुकसान बर्बादीच पाहू इच्छितो. म्हणूनच तुम्हाला या व्यक्तीपासून लवकरात लवकर नातं तोडावं लागेल. कारण या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल फक्त वाईट विचार आहेत. आज मी या व्यक्तीच्या सर्व कारस्थानांचा पर्दाफाश करणार आहे. तुम्हाला सावधगिरीचे उपायही सांगणार आहे की कसे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियाच्या जाळ्यातून वाचू शकता. हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी एक चमत्कारच आहे, म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ हसण्यावारी घेऊ नका. जर तुम्ही चुकूनही हा महत्त्वाचा व्हिडिओ दुर्लक्ष केला तर असं सुवर्ण संधीच ज्ञान तुम्हाला पुन्हा कधी मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणूनच माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या, माझं प्रत्येक वाक्य समजून घ्या, कारण आज मी तुमचे हरवलेलं सुख, समृद्धी आणि आनंद परत आणणार आहे. मित्रांनो, असं म्हणतात की देवाच्या दरबारात उशीर होतो पण अंधार नाही होऊ देत. म्हणजे काय, कधी कधी आपण चांगले कर्म करतो, देवाकडे काही मागतो, पण आपल्याला त्या गोष्टी थोड्या उशिराने मिळतात. पण मित्रांनो, त्या मिळतात नक्कीच. कधी कधी असं होत की आपण मनापासून प्रार्थना करतो, देवाकडे खूप काही मागतो, पण आपल्याला सगळं मिळत नाही. जे आपण मिळवायचे ठरवलं असतं अशावेळी आपल्याला खूप निराशा वाटते, त्रास होतो आणि मनात विचार येतो, हे सगळं माझ्यासोबत का होत? आपल्या आयुष्यातच एवढे दुःख असतं तर देवाचं खूप भक्ती भावाने पूजन करतो, देवावर विश्वास ठेवतो. मग ज्यांना देवावर विश्वास नाही, जे कधीच पूजा पाठ करत नाही, जे कधी कुणाला मदतही करत नाहीत, त्यांच्या आयुष्यात मात्र आनंदच का असतो? जे जास्त जुगार खेळतात, व्यसन करतात, ते मात्र कायम आनंदी आणि समाधानात का असतात? असे प्रश्न तुमच्या मनात येतात आणि ते नैसर्गिक आहे. कारण तुम्ही मेहनत करता, तुम्हाला त्याचा परिणाम हवा असतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, भाग्याच्या पुढे आणि वेळेच्या आधी कधीच कुणालाही काही मिळालं नाही आणि मिळणारही नाही. होय मित्रांनो, ही गोष्ट आयुष्यात कायम लक्षात ठेवा, तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे तेवढेच मिळेल आणि त्यावेळेसच मिळेल. म्हणून उगाच मित्रांनो, मेहनत करायला कधीच घाबरू नका.
कधी कधी तुमच्या आयुष्यात खूप त्रास दुःख येतील, कधी कधी असं वाटेल की सगळं संपलं, पण मित्रांनो तुटून जाऊ नका. कधी काहीच घडत नसलं तरीही मन निराश होईल, पण त्यावेळी स्वतःला सावरून नवीन आव्हानांसाठी पुन्हा उभा राहणं हाच खरा जीवन मार्ग आहे. आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही येतच राहतात, कारण तुम्ही मेहनत करत आहात आणि तुमचे काम लगेच पूर्ण होईल. तुमचे शेजारी मेहनती करत नाही पण तो कदाचित लखपती किंवा करोडपती बनतो. हे सगळं त्याच्या कर्मामुळे आणि नशिबामुळे होत. म्हणून तुमच्या कर्मांमध्ये कधीच दुर्बलता येऊ देऊ नका. तुमचे कर्म जितके प्रबळ तितका तुमचे फळ मोठ. मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही समस्या असतात. प्रत्येक जण कुठे ना कुठे झुंजतो, पण जो माणूस सतत चांगले कर्म करत राहतो आणि देवावर विश्वास ठेवून पुढे जातो, तो नेहमीच समाधानी आणि आनंदी आयुष्य जगतो. त्याच्या आयुष्यातले संकटी हळूहळू दूर होतात. मित्रांनो, गेल्या 5 वर्षांपासून तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, नवीन आनंद मिळवण्याचा सतत प्रयत्न करत आहात. पण तुमचं काम शेवटी येऊन बिघडणे. कारण यामागे तुमच्या जवळच्या व्यक्तीचा हात आहे. तुमच्या आयुष्यातील मोठ्या चुका आहेत, ज्या तुम्ही वारंवार करत असता. पहिली चूक, तुम्ही डोळे झाकून कोणावरही खूप जास्त विश्वास ठेवता. आपल्या मनातला सांगताना भले ते खूप जवळचे असो तरी तुम्ही त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवता आणि तुमचे संपूर्ण आयुष्य त्याच्यासमोर उघड करता. तुमचे सगळे गुपित, तुमचा कमकुवतपणा आणि ताकदही त्याला सांगता आणि मग हाच माणूस तुमच्यावर मोठी कारस्थान करत असतो. म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारता. म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला सांगते, वेळेत सावध व्हा, ही सवय बदलून टाका. कारण तुमचे शत्रू सजग आहेत, तो फक्त संधीच्या प्रतीक्षेत आहे. कारण जशी तुम्ही त्याला संधी द्याल, तो तुमच्यावर घाव घालेल आणि तुमचे सगळे सुख हिरावून नेईल. म्हणून मित्रांनो, ही गोष्ट अजून समजून घ्या आणि आपली सावधगिरी वाढवा. तसेच मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, ही पुढची 24 तासांची वेळ पैशांच्या बाबतीत फारच खास ठरणार आहे. होय मित्रांनो, धनाशी संबंधित सर्व अडचणी आता संपण्याच्या मार्गावर आहे. आपणास आम्हालाही माहीत आहे की तुम्ही गेल्या काही वर्षांपासून आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहात. पैशांबाबत खूप संघर्ष करत आहात. काही लोकांनी तुमच्याकडून पैसे घेतले पण परत करत नाहीयेत. व्यवसायात लाभ होत नाही. नवीन नवीन अडचणी समोर येत आहे. पण मित्रांनो, ही सगळी संकट लवकरच संपणार आहेत. ही जी 24 तासांची वेळ आहे ती तुमच्या आयुष्यात एका नव्या सुरुवातीची वेळ आहे. विशेषतः ज्यांचे मोठ्या रकमेचे काही काम अडले आहे त्यांना आता उत्तम लाभ मिळणार आहे. तुम्ही असे व्यक्ती आहात जे सगळ्यांच्या भल्याचा विचार करता, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचा विचार करता, नेहमी दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःच्या हिताकडे दुर्लक्ष करतात. पण तरीही ही दुनिया तुमच्या चांगुलपणाची कद्र करत नाही. तुमच्या लहानशा चुकांवर तुम्हाला खूप मोठा दोषी ठरवलं जातं. तुमचं थोडं चुकलं तरी तुमच्यावर डोंगराएवढा दोष लादला जातो. हे सगळं म्हणजे एक षड्यंत्र आहे, जे तुमच्या विरुद्ध रचलं जात आहे. तुम्ही खूप चांगल्या मनाचे व्यक्ती आहात पण तुमची चांगुलपणा तुम्हालाच त्रास देतो आहे. आता वेळ आली आहे की तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडा. मी असं नाही म्हणत की तुम्ही वाईट व्हा किंवा कुणाच्या मदतीला जाऊ नका. पण डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. दुसऱ्यांच्या कामात नको तितके लक्ष घालणं बंद करा. जोपर्यंत कोणी स्वतःहून मदतीची विनंती करत नाही तोपर्यंत मदत करू नका. तुमचे लक्ष स्वतःच्या कामावर ठेवा. स्वतःचे जीवन नीट घडवण्यावर लक्ष केंद्रित करा. वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेलच. फक्त योग्य वेळेची वाट बघा. मित्रांनो, या 24 तासात तुम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टी सहन करू नका. काहीही चुकीचा सहन करू नका, ते स्वतःबाबत असो की इतरांबाबत.
या 24 तासात तुमच्या आयुष्यात गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या त्रासाची दारे बंद होणार आहेत. म्हणजेच जुन्या दुःखांच्या आठवणी समोर येतील, पण यातून सुटका मिळणार आहे. तुमच्या आनंदाला त्या अर्थाने नवी वाट सापडेल. ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे आणि एक दैवी शक्ती तुमच्या रक्षण करत आहे. तुम्ही मानता किंवा नाही मानत, पण त्या देवतेने गेल्या अनेक वर्षांपासून तुमचे रक्षण केले आहे. अनेकदा मृत्यूच्या तोंडातून तुम्हाला बाहेर काढले आहे. कधी कधी तुम्हालाही ह्या चमत्कारांची जाणीव झाली असेल. ही केवळ कल्पना नाही हे तुमच्या ग्रहांच्या स्थितीतून स्पष्ट दिसतं, म्हणूनच हे दुर्लक्षित करू नका. तुमच्या आयुष्य तर आधीच उद्ध्वस्त होणार होतं, कारण शत्रूंना तुमच्या विरोधात जे जाळ पसरवलं होतं त्यातून सुटका अशक्य होती. पण जर तुम्ही वाचला तर फक्त आणि फक्त त्या एका दैवी शक्तीमुळे. त्या देवतेने तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण केलं आहे आणि तुमच्यावर येणारे सगळे संकट दूर केली आहे. पण हे दैवत कोण आहे? हे तुमचे कुलदैवत की कुलदेवी किंवा कुलदेवता ज्यांची तुम्ही अनेक वर्षांपासून पूजा करत आहात. आता त्या तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांच्या कृपेमुळे तुमच्या जीवनातले सर्व संकट अडचणी दुःख दूर होत आहेत. मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत जो तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणींना दूर करू शकतो. फक्त हा एक उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्यांचाही अंत होऊ शकतो. ते आरोग्य असो, पैसे असो, व्यवसाय, नोकरी, शिक्षण, कोणतीही समस्या असो, हा उपाय केल्याने तुम्हाला अशा आनंदाचा अनुभव मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तर लक्षपूर्वक ऐका. वास्तुशास्त्रानुसार एक अतिशय सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो कोणीही व्यक्ती कोणत्याही दिवशी करू शकतो आणि हा उपाय त्याच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करण्यास मदत करतो. या उपायासाठी तुम्ही तुमच्या घरी तुळस लावावी. उत्तर, पूर्व किंवा ईशान्य कोणात तिला जागा देणे शुभ मानले जात. दररोज, विशेषतः संध्याकाळी आणि जर शक्य नसेल तर सकाळी तुळशी समोर देशी तुपाचा दिवा लावा आणि त्यामध्ये एक कापूर टाका. दिवा लावताना श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. यानंतर तुळशीची 7 वेळा परिक्रमा करा आणि तिला शुद्ध पाणी अर्पण करा, ज्यामध्ये थोडं हळद मिसळलेली असावी. हे विशेष शुभ मानलं जातं. या उपायामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात सुख शांती नांदते, कुटुंबातील वाद संपतात, आर्थिक स्थितीत सुधारणा होते आणि मानसिक तणावही दूर होतो. हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे वारंवार अपयश, संघर्ष, तणाव किंवा दारिद्र्याने त्रस्त आहेत. यासाठी ना कोणती विशिष्ट तारीख लागते, ना मोठे पूजन, फक्त श्रद्धा आणि नियमितता हवी. जर हा उपाय दररोज केला गेला तर व्यक्तीच्या आयुष्यात चमत्कारी बदल घडून येतात. यासोबतच आता मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे ज्याचा जप केल्याने तुमच्या जीवनात बदल घडतो. हनुमानजींचा हनुमते नमः हा एक अत्यंत चमत्कारी आणि प्रभावी बीज मंत्र आहे. हा मंत्र कोणताही व्यक्ती कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी मनातल्या मनात जप करू शकतो. हा मंत्र जीवनातील भय, मानसिक तणाव, शारीरिक कमजोरी, शत्रू बाधा, आर्थिक संकट, अपयश आणि वाईट शक्तींपासून संरक्षण देतो. या मंत्रासाठी ना विशेषता असम लागते ना पूजेची सामग्री, फक्त श्रद्धा, विश्वास आणि नियमितता हवी. व्यक्ती प्रवास करताना, काम करताना, झोपेच्या आधी, परीक्षेपूर्वी किंवा संकटाच्या वेळीही मनातल्या मनात जप करू शकतो. जर दररोज सकाळी किंवा रात्री शांत मनाने कमीत कमी 108 वेळा हा मंत्र जपला तर तो व्यक्तीला मानसिक बळ, आत्मविश्वास, धैर्य आणि ऊर्जा देतो, जेणेकरून तो आयुष्यातील कठीण प्रसंगांचाही सामना सहजपणे करू शकतो. या मंत्राचा सातत्याने जप केल्याने हनुमानजींची विशेष कृपा प्राप्त होते. वाईट स्वप्न बंद होतात,
शत्रू शांत होतात, कार्यांमध्ये यश मिळायला लागतं आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा संचारते. हा मंत्र इतका सोपा आहे की कोणीही याचा व्यक्ती जप करू शकतो आणि त्याची शक्ती इतकी प्रबळ आहे की तो व्यक्तीच्या जीवनात चमत्कारी बदल घडवू शकतो. म्हणून जो व्यक्ती श्रद्धेने या मंत्राचा दररोज जप करतो, त्याच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता हळूहळू दूर होते आणि हनुमानजींच्या कृपेने त्याच्या आयुष्यात सुख आणि शांती नांदायला लागते. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जेणेकरून शनी देवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला अशाच लाभदायक आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील. धन्यवाद. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ.